बारामती आणि शिरूरमध्ये धमक्या दिल्या जातात मला लोकांना. त्या व्यक्तीच्या स्टेटमेंट बद्दल काही बोलायचं तुमच्याकडनं धमक्या दिल्या जातात असं म्हटलं जाते दादा. कुठं धमकी दिली ते मला दाखवा. प्रेशराईज वगैरे केलं जाते तुमच्याकडून असं अरे म्हटलं बाबा, जातं मी त्या अनेकांना. व्यक्तीच्या उत्तराला बांधील नाही. दादा पण ते धमकी देत आहेत हे असं काही खरं आहे का? कारण की अरे बाबा, कार्यकर्त्यांना एक प्रेशराईज मिनिट. केलं जाते. त्याच्यामध्ये मला एक पहिल्यांदा उदाहरण द्या. जर कुणाला धमकी दिलेली असेल तर फोनवर तरी बोललं जातं. आज कुठलाही मुद्दा राहिला नाही म्हणून आमच्या नावाने धमक्याच्या करता काहीतरी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं. माझा स्वभाव कडक आहे, स्पष्ट आहे, सगळ्याला माहिती आहे. परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असताना ते आम्ही एकत्र असताना पण मी कधी धमक्या दिल्या नाही आणि आताही धमक्या दिल्या नाही आणि पुढेही कधी धमक्या देणार नाही. ह्याची नोंद आपण घ्या. त्यांनी काय बोलावं ते त्यांना विचार.